चला याच्यानंतरची मॅच एका बाजूला असेल संघ बीसीसी देववाडी आणि ब्राह्मणदेव क्रिकेट संघ. दोन्ही कॅप्टन्स आमच्या सोबत जॉईन व्हायचे. टॉस करून ठेवला जाईल या ठिकाणी. चला मॅच ऑन करायचे. दिशांत कातुर्डे सर पुन्हा एकदा माझ्यासोबत जोडले जातील. 2 षटकांची लढत असेल. चला आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. मॅच कडे आपण जातोय. पुन्हा एकदा एक फ्रेश मॅच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला डीसीसी गोवलवाडी विपक्ष सालवीवाडी या दोन संघांमधील मॅच आहे. सालवीवाडी या संघाने टॉस जिंकलाय आणि ते इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षणाचा निर्णय मतदानाच्या माध्यमातून इथे निवडण्यात आलाय. इस मॅच ऑन. मॅचला आपण सुरुवात करत आहोत. पहिल्याच बॉलला सोडून दिलाय. अपरचा इशारा आलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल. बरोबर 3:45 बॉल डिलिव्हर झालाय. म्हणजे 3:55 ला ही पहिली इनिंग कंप्लीट होणं हे आमच्यासाठी अपेक्षित असणार आहे. आणखीन एक बॉल मैदानावरती आला वाईड. म्हणजे लगातारचे 2 चेंडू आहेत. ते 2 चेंडू एक्स्ट्राच्या माध्यमातून मैदानावरती डिलिव्हर होत असताना आपण पाहत आहे. नक्कीच पहिल्याच आपण 2 चेंडूचा विचार केला तर आपण जर पाहिलं तर दोन्ही चेंडू वाईड आपल्याला हाताळताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आता मात्र कुठेतरी चांगली लाईन आणि लेन दिशांची पाहायला मिळतोय. एक चांगले मॅच म्हणजेच दुसऱ्या फेरीची दुसरी मॅच. कारण का पहिल्या मॅच मध्ये नवनवलाई संघाने वर्चस्व दाखवलाय. अक्षयची बॅट मात्र चांगली बोलली, परंतु दुसऱ्या बाजूने सूरजने देखील चांगली कामगिरी केली आहे, यात मात्र शंका नाहीये. मागच्या मॅचचा हिरो ठरलाय. पुन्हा एकदा अक्षय या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार जातोय. लाजबाब खेळ त्याचा राहिलाय. पुन्हा एकदा चांगला फटका अगदी कार्पेटच्या सहाय्याने आपल्याला, परंतु दुपारच्या सत्रामध्ये धावा येताना आपल्याला वारंवार पाहायला मिळाल्यात आणि चांगलं क्षेत्ररक्षण क्रिकेटची जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. आणि फक्त धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 3. अक्षय कुडकर 2 मॅच मध्ये चांगली बॅटिंग राहिली आहे. दुसऱ्या मॅचचा देखील सामन्यावरचा पुरस्कार त्याला जातोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालच्या बाजूला टोला बॉल लागला होता. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतो 1 आणि दुसरी धाव घेण्याचा मानस 2 धावा मात्र कंप्लीट झाला आहेत. परंतु एखादा षटकार या षटकामध्ये येईल का, एक आत्मविश्वास वाढवून देईल का, तो फटका येणं गरजेचं आहे दिशांची. कारण का दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिलं ना तर धावसंख्या होते. इथे अगदी सिंगल डबल ना आता मात्र मैदानावरती केस सुरू आहे. 2च्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत. 5चा आकडा पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा केस सुरू आहे. इथे खूप चांगला फटका आहे. ऑफ साइडला फटका लाजवाब सजवलाय, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सरळ निघून गेला बॉल. पहिला हादरा लागतोय डीसीसी या संघाला. फलंदाज इथून मात्र चालत बाद.
नक्कीच न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. थोडासा संघ थोडासा दिशांची दबावाखाली असेल, कारण का थोडीशी कमी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. कारण का न्यू बॅटर इन होतोय. विक्रमला आपण पाहू शकतो कशा पद्धतीचा या मैदानामध्ये विक्रम करेल का, कारण का संघाला दिशांची जरूरत आहे आणि कशा पद्धतीचा खेळ राहील हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. एक गरजेच्या वेळी मैदानावरती कामतेकरजी तुमचा खेळ सुरेख होणं गरजेचं आहे. यावेळी सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जाईल का, तर यस डेफिनेटली 2 धावा आल्यात आणि संघ अडचणीच्या काळामध्ये गरज करणं, संघाला मदत करणं तितकंच महत्त्वाचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 7 आणि इथून एक गडी बाद झालेत. ओव्हर नंबर 2 ला आपण जाणार आहोत, मात्र त्या अगोदर पुन्हा एकदा डीजेला आपण संधी देऊयात. थोडीशी घाई करा. आतापर्यंत आपला 5 मिनिटाचा अवधी समाप्त झालाय. अगदी पुढच्या 5 मिनिटांमध्ये एक षटक कव्हर झालं नाहीये, तर एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला आणावं लागेल. चला घाई करा. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 7 धावा. जरी 20 किंवा 25 धावसंख्या बनवली तरी एक दिशांची चांगले मॅच होऊ शकते, यात शंका नाही आहे. आता त्यासाठी मैदानावरती तुम्हाला उपस्थित राहावं लागेल. संघाच्या वाईट काळामध्ये तुम्हाला लढावं लागेल, झुंजावं लागेल. आणि कामतेकरजीचं म्हटलं जातं की ना कद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा हो सबसे बडा. आता इथे जो मात्र संघाच्या अडचणीच्या काळामध्ये येणाऱ्या 5 बॉलवरती आघात करेल, प्रहार करेल, ते बघणं फार गरजेचं आहे. स्कोर कार्डवरती धावांचा आकडा पाहिला तर झालात 8. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत या संपूर्ण इनिंगमध्ये 7. बॅटिंग करणारा संघ 8 या आकड्यावरती. फ्लाईट दिली, बॉलला खाली ठेवलं, इथून फ्लाइंग स्लिपमध्ये बॉलला अडवलंय. अंपायरचा सिग्नल येतो, लेग बाईचा इशारा आलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 इंडिकेट केला गेला. एक सिंगल धाव आणि सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्ड मध्ये वाढ. धावांचा आकडा आहे तो मात्र जाऊन पोहोचलाय 9च्या घरात. चला पुन्हा एकदा आपण जर पाहिले तर डावकुरे आता गोलंदाज, चांगली गोलंदाजी, मोठा फटका कधी येणार याची प्रतीक्षा होती. फटका तर आलाय, लाजवाब, धमाल, बेमिसाल, कमाल, षटकार. नक्कीच दिशांची मी सचिनला कितीदा खेळताना पाहिलंय, परंतु मोठे फटके मारण्यासाठी जाणणारा तो चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याच्यावरती एक मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. अजून एखादा दिशांची येईल का? अगदी जसं उल्लेख सचिनचा आपण केला, त्याच्या रडारमध्ये बॉलाला तो सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय. त्यामुळं आता गोलंदाजालाही ताकदीची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल होता, लाफ्ट केलाय ऑफ साईडला. बॉलला जोपर्यंत कॅरी केलं, उचलून फेकलंय, इथे डेंजर एंडला थ्रो आहे. फलंदाज या बॉलवरती बाद झालाय. आणखीन एक धक्का लागतोय, आणखी एक गडी माघारी परतलाय. विकेट गॉन. धावचूकच्या स्वरूपामध्ये बॅटर आउट झाला. एखादा षटकार अजूनही आला तर दिशांत चांगली मॅच होऊ शकते, यात शंका नाही आहे. कारण का क्रिकेटचा खेळ आहे, मागच्या मॅचमध्ये धावसंख्या जास्त झाली, यावेळी मात्र कुठे थांबवण्याचे काम केलंय, लाऊड अपील केलं जात आहे आणि तू चल मैं आया हे चित्र आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या विकेटचं पतन गॉन. डीजे चला देऊळवाडी, बीसीसी देऊळवाडी आयोजन कमिटीचा संघ आणि ब्राह्मणदेव क्रिकेट संघ जांभलवाडी आपण देखील यायचं आहे. आपल्या समेत नाणेफेकीचा टॉस केला जाईल. दोन्ही टीम रेडी आहेत. नक्कीच ती सुद्धा मॅच चांगली पाहायला मिळेल, यात शंका नाही आहे. कारण का एका बाजूला जर पाहिलं तर तुषार बाणे, कारण का या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून ज्याची ओळख आहे आणि या स्पर्धेचा ब्रँड अँबॅसिडर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ राहील ना हे महत्त्वाचं असेल. मैदानाच्या आतमध्ये काय घडत आहे, धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे. एक धाव आणि चला टॉस बॉक्स खाली करा मित्रांनो. अमोल
धन्यवाद. चला जांभलवाडी कॅप्टन आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये. चला 18चं टार्गेट आहे, 17 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्यात. 18 टार्गेट करायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. येणारे 12 बॉल 12 मध्ये 18ची गरज आहे. इक्वेशन आपण ऐकण्या अगोदर डीजेला संधी देऊयात, सुमधुर संगीत ऐकूयात आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने सत्र क्रमांक 2 मध्ये दाखल होऊयात. डीसीसी आमच्या आयोजन कमिटीची मित्रत्व बंधुत्व टीम आहे आणि आपण जर पाहिलं तर नेक्स्ट मॅच मध्ये एका बाजूला देऊळवाडी दुसऱ्या बाजूला जांभळवाडी असा सामना असेल. जांभळवाडी माफ करा, तर नाणेफेकीचा कौल मला वाटतं जांभळवाडीच्या बाजूने गेलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जशी मॅच संपेल आपल्याकडे 10 मिनिटाचा अवधी दिला जाईल. 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं कव्हर करायचे आहेत. चला मॅचला सुरुवात करा. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे, सलामीचे बॅटर देखील पाठवायचे. तुम्हाला सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट, ज्या खेळाने वेळ लावलं तो खेळ म्हणजे क्रिकेट. आज आपण आहोत चंदनसर नगरीमध्ये आणि व्यासपीठावरती पुन्हा एकदा मान्यवरांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल आणि ज्यांचं त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहकार्य लाभलंय ना, खरोखरच वाखाणण्याजोगं आहे. यात मात्र शंका नाही आहे, कारण का सामने देखील तसे होत आहेत. आलेले सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा वेलकम, स्वागत करूयात. मॅचकडे आपण जातोय. इनिंग क्रमांक 2 सध्याच्या घडीला मैदानावरती सुरू आहे. डीसीसी गोवलवाडी या संघाने प्रथम बॅटिंग केली. धावफलकावरती धावा 17 आल्या. 18 इज टार्गेट. 9च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला तर धावा सालवीवाडी कशा पद्धतीने चेस करेल हे आपण पाहणार आहोत. सलामीची प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. प्रवीण सुशांत ही सलामीची जोडी आहे. नक्कीच दिशांजी, या मॅचचा विचार केला तर प्रवीण एक महत्वाचा फलंदाज आहे, कारण का मागच्या मॅच मध्ये दमखम दाखवला होता. पहिल्या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार आपल्याला प्राप्त करताना पाहायला मिळाला होता. पण आपण जर पाहिलं तर नक्कीच या मॅच मध्ये थोडीशी धावसंख्या कमी झाली आहे, परंतु समोरच्या बाजूने विचार केला ना तर गोलंदाजी चांगली आहे. एका बाजूला DS स्पोर्टचे सर्वे सर्वा अमोलजी जोशी यांना आपण पाहतोय. चला थोडीशी घाई करा अमोल दादा, विनंती असेल. फक्त 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं कव्हर करायचे. चला टायमाचं बंधन असेल. 2 षटकामध्ये धावा बनवायच्या त्या 18. चल जास्त घाई करू, जास्त वेळ घेऊ नका प्लीज, घाई करा. डीसीसी गोवलवाडी दोन्ही संघाचे प्रतिस्पर्धी संघाचे जे बॅटर आहे ते मैदानावरती आलेले आहेत, त्यामुळे विनंती आहे चला लगेच मॅच ऑन करा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. पहा 12 बॉल मध्ये करायचे जिंकण्यासाठी 18 धावा हे समीकरण. 9च्या सरासरी धावा करायचे आहेत. पॉवर प्लेचे निर्बंध आता मात्र हटवले गेलेत, त्यामुळे सर्कलच्या बाहेर जर पाहिलं तर डावखुऱ्याचा बॅटर नाव काय प्रवीण ला आपण स्ट्राईक एंडला पाहतो. प्रवीण साठी ऑफ साइडला तब्बल 1, 2 आणि 3 ग्रीय लॉंग ऑफ तैनात केला गेला. एक्स्ट्रा कव्हर तैनात केला गेला. त्याच्या बरोबरीने माफ करा 2 खेळाडू आहेत एक्स्ट्रा कव्हर आणि त्यांच्या बरोबरीने लॉंग ऑफ हे 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर ऑफ साइडला पाहायला मिळत आहेत. ऑन साइडला डीप मध्ये अतिरिक्त प्रोटेक्शन येणारे 12 बॉल 12 बॉल मध्ये गरज आहे तब्बल 18 धावांची. गोलंदाजी ट्रॅकवरती अमोल आहे. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ सेकंड इनिंग. पहिल्याच बॉल वरती संधी आहे चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. वाव क्या बात आहे. पहिल्याच बॉल वरती प्रवीण जो महत्वाचा खेळाडू आहे तो बाद झालाय. नक्की सांगितलं होतं, कारण का प्रवीण हा एक महत्वाचा खेळाडू आहे आणि त्याचा विकेट तर मिळवलाय म्हणजे ती मॅच चांगली होईल यात शंका नाही, कारण का दुसऱ्या फेरीच्या मॅचेस चांगल्या होत आहेत. मागची मॅच देखील आपण धमाकेदार पाहिली आणि या मॅच मध्ये मी सांगतोय की धावसंख्या कमी जरी झाली असली तरी सुद्धा मॅच चांगली होणार आहे, कारण का आम्ही थोडे लांबून का आलोय सकाळी याचं उत्तर आपल्याला डीसीसी गोवा हा देखील संघ देताना दिशांची पाहायला मिळतोय. आणि कामतेकरजी क्रिकेटच्या मैदानावरती कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही.
म्हणजे तुम्ही कमी धावा केला तरी तुम्ही डिफेन्स करू शकता, जास्त धावा आला तरीही चेस करू शकता. आणि त्यासाठी या मैदानावरती इंटेंट, तुम्ही जाळं कशा प्रकारे विणताय, कोणता खेळाडू कुठे उभा करताय, कोणाला ट्रॅकवरती आणताय आणि कोणाच्या अगेन्स्ट तुमची रणनीती काय, या सर्व गोष्टी मॅटर करतात. यावेळी पहा बरोबर सर्कलच्या बाहेर ऑफसाईडला प्रोटेक्शन दिलं होतं आणि स्वीपर कव्हर वरून खेळणंच भाग पाडलं होतं पहिल्याच बॉलला. तिथून सर्कलच्या आतमध्ये बॉलला अडवलं, म्हणजेच कॅच कॅरी केलाय आणि पहिल्याच बॉलवरती ज्या खेळाडूवरती नजर होता तो फलंदाज बाद. हा वाईट बॉल आहे, या तुम्हाला चुका टाळायच्या आहेत. येणारी एक एक अतिरिक्त धाव आहे ती तुम्हाला मॅच मधून मागे घेऊन जाईल, त्यामुळे जितक्या कमी धावा या तुम्हाला रोखता येतील त्या रोखणं गरजेचं आहे. ते एक धाव आली आहे आणि या एका धावेनं संघ सालवीवाडी मात्र आपला अकाउंट उघडतोय. नक्कीच आपण जर पाहिलं हाफ ट्रॅकर चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी कैलास आहे फील्ड करतोय, चांगली फेकी झाली आहे, परंतु त्याच्यापेक्षा फेकी देखील चांगली झाली. कारण का तुम्ही क्षेत्ररक्षण कसं करताय हे महत्वाचं नाहीये, तुम्ही चेंडू कसा फेकताय ना हे देखील महत्वाचं आहे. कारण का छोट्या छोट्या गोष्टी म्हटलं तर त्याकडे देखील लक्ष देणं महत्वाचं असतं. देखील दिशांची चांगली मॅच होताना पाहायला मिळते. धावसंख्या फक्त 2 चेंडूवरती 2 झाली आहे. दोन धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्याच्यानंतर व्हाईट बॉल, पुन्हा एकदा सिंगल धाव, 2 ऑन द स्कोर कार्ड. यावेळी लाफ्ट केलंय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, अगदी अबशा या समालोचन कक्षाला सलामी देणारा, सलामी ठोकणारा हा लाजवाब षटकार. चेंडू चांगले डिलिव्हर करताना आपल्याला पाहायला मिळाले, परंतु चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याचा मात्र थ्रेट कार्यक्रमच केला. हाफ ट्रॅकर चेंडू आता मात्र कुठेतरी मॅच मध्ये जी रंगतदार होती ती मात्र कुठेतरी जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 6 ने वाढेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल आपण जर पाहिली तर 14, फक्त 4 धावांची आवश्यकता. या पहिल्याच 2 चेंडूवरती डीसीसीचा बोलबाला राहिला होता, परंतु अजून एक 10 धावसंख्या बनवली असती तरी चांगली मॅच झाली असती. परंतु क्रिकेट आहे, अशा घटना घडत असतात. चांगलं क्रिकेट आतापर्यंत दोघांनी देखील खेळलंय. चार चेंडूचा खेळ संपलाय, 2 बॉल अजूनही बाकी आहेत. पहिल्या ओव्हर मधील धावफलकावरती धावा जर पाहिलं तर तब्बल झाल्यात 14. अजूनही 4 धावांची गरज येणाऱ्या 8 बॉल मध्ये. बॅटिंग करत असताना सालवीवाडी या संघाला पहिल्याच ओव्हर मध्ये सुरुवातीला पाहिलं तर प्रवीण सारखा एक महत्वाचा गडी अमोलनं बाद केला. त्याच्यानंतर जो काउंटर अटॅक राहिलाय सुशांतच्या बॅटमधून, अगदी जसं तसं प्रत्युत्तर पाहायला मिळालं. 2 चेंडूवरती 2 षटकार ठोकले. मॅच मध्ये आपल्या संघाला पुन्हा एकदा बॅक केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बॉल खेळून काढलाय. फक्त एका धावेवरती इथेही थांबवलं गेलंय. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती जर आपण नजर टाकली तर धावांचा आकडा आहे तो जाऊन पोहोचलाय 15च्या घरात. 7 मध्ये करायचे 3 धावा, येणारे 7 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे 3. या मॅच मध्ये कुठेतरी सालवीवाडी या संघ आहे तो मात्र आता थोडासा वर जात असताना आपण पाहत आहे. 7 मध्ये 3ची गरज. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूवरती मॅच कुठेतरी आपण पाहिली तर डीसीसीच्या बाजूने होती, परंतु जर आपण पाहिलं तर 2 षटकार निर्णायक ठरले या मॅच मध्ये. कारण का समोरचा संघ देखील या ताकदीचा आहे, या शंका नाही आहे. कारण का आपण जर पाहिलं तर फक्त त्या ठिकाणी 3 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. आपण पाहतोय अमोल आता मात्र चांगला चेंडू, परंतु थोडासा उशीर झालाय. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि धावा पाहिजे फक्त 3. 6 मध्ये 3ची गरज आहे. आपण ओव्हर क्रमांक 3 साठी लगेचच विनंती करूयात गोलंदाजी करणाऱ्या संघाला, प्लीज लगेचच गोलंदाज घेऊन या. 6 बॉल बाकी आहेत, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. याच्यानंतर डीसीसी देऊलवाडी त्यांच्या विपक्ष मैदानावरती जांभलवाडी असे 2 संघ पाहायला मिळतील. ब्राह्मणदेव क्रिकेट संघ जांभलवाडी या 2 संघामधील पुढची मॅच आहे. 6 मध्ये 3ची गरज आहे. मात्र क्रिकेटच्या मैदानावरती या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी आधीही आपण डिफेन्स होताना पाहिलेल्या आहेत. 6 मध्ये 3ची गरज. पहिला बॉल आता मात्र मैदानावरती डिलिव्हर्ड होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मेहुलला आपण पाहत आहे. 6-3चं इक्वेशन, 6-3ची मॅच. राईट मोर द विकेट न मेहुल सज्ज आहे बॉलसाठी. 6 मध्ये 3 धावा रोखायच्या आहेत गोलंदाजी करणाऱ्या
डीसीसी गोवलवाडी या संघाला. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला बॉलला कट केले मागे फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षण खराब आहे. बॉल सीमारेषा बाहेर निघून गेलाय. इथे सामना फिनिश झालाय. म्हणजे सालवीवाडी हा संघ आहे जो मात्र पुढच्या फेरीमध्ये दाखल होणारा आणखीन एक संघ ठरलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार आला आणि विजय माप त्या ठिकाणी प्राप्त केलाय.